हरिओम. माझा आवाज येतोय का बरोबर? कोणतीही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा कडा सरळ असेल. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. डोळ्याला मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. रिलॅक्स. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी करणार आहोत 3 उच्चार ओंकाराचे सलग एका लागोपाठ एक. त्याआधी एक सहश्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसऱ्या उच्चाराकरिता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार ओ. शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आज आपला वर्गाचा पहिलाच दिवस आहे. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गणेशाचं सरस्वतीचं स्मरण करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ दोन्ही गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद यारवासी. जय जय रघुवीर साधो. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना डोळ्यांच्या स्नायूंना देऊया आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. एक रिक्वेस्ट करते की जरा तुमची व्हिडिओ ऑन ठेवा. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे जरा आपली ओळख व्हायला पाहिजे म्हणून कृपया व्हिडिओ. धन्यवाद. स्वागत आहे आपलं. तर सुरुवातीला मी आधी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता राकेश सकपाळ. मी ऍज अ प्रोफेशनली लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे 15 वर्ष. आणि 2016 मध्ये माझा योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट झाला. तो मी घंटाळी ठाणे इथून कम्प्लीट केलाय. आणि 2021 मध्ये माझं कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून एम ए इन योगशास्त्र ही पदवी मी संपादन केली. आणि आता सध्या मी आयुष मंत्रालयाची YCB म्हणजे योग सर्टिफाईड बोर्ड याची लेवल 6 योग थेरपिस्टची माझी परीक्षा, माझा तो अभ्यास चालू आहे. तर असा हा योग साधनेचा प्रवास 2016 पासून माझा चालू आहे. आणि मी योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. ही झाली माझी थोडक्यात ओळख.
आता मला फक्त तुम्ही तुमची ओळख करून द्या, म्हणजे कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे, किंवा जर काही व्याधी झाले असतील किंवा कुठलंही एखादं ऑपरेशन झालं असेल तर ते तुम्हाला फक्त मला सांगायचंय, जेणेकरून पुढे आसनं करताना आपल्याला कॉन्ट्राइंडिकेशन तुम्हाला सांगितले जातील त्या वेळेला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी माईक जो लावलेला आहे, या माईकमुळे मला फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचा आवाज मला येणार नाही. समजा आसन आपण शिकत असतो किंवा काही गोष्टी जर नाही समजल्या तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, आणि जर व्हिडिओ ऑन असेल तर तुम्ही मला एखादी सूचना केली तर आपण तुमची जी काही अडचण आहे ती सॉल्व्ह करू शकतो. तर आता मी माझा हे माईक काढते आणि थोडासा संवाद साधूया आपण एकमेकांबरोबर. आजचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे हे फार गरजेचं आहे. थांबा, मी तुम्हाला अनम्यूट करते. अनम्यूट होऊन तुम्ही दोघेही बोलू शकता. सुरुवातीला मी प्रज्ञा ताईंना अनम्यूट केलेलं, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. येतोय आवाज? मी प्रज्ञा अंभोरे, बुलढाणा जळगाव जामोदवरून क्लास जॉईन करते मी. अच्छा. मी ही कालिदास रामटेक मधून BA योगशास्त्राचा अभ्यास करते आहे. अच्छा, व्हेरी गुड. हा. छान. तर मलाही म्हणजे क्लास मला तसा थोडाफार एक्सपिरियन्स आहे. मी डेली योगा करतेच आहे. ओके. आमच्या इथे जो प्रॉपर इथे असतो तो करतेच आहे, पण मला प्रॉपरली कसा योगा क्लास घ्यायचा हे मला तुमच्याकडनं शिकायचं होतं. खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की तुम्ही BA करताय. मला BA नाही करता आलं, डायरेक्ट MA ला ऍडमिशन घेतलं, कारण की ऑलरेडी माझं म्हणजे लिटरेचर मधून BA झालं होतं आणि त्याच्यानंतर लायब्ररी सायन्सचं सुद्धा माझ्याकडे डिग्री होती. त्यामुळे मग हा. आमच्या टीचरने असं सजेस्ट केलं की BA वगैरे परत 3 वर्ष न करता तुम्ही डायरेक्ट MA ला ऍडमिशन घ्या. मग त्यामुळे MA ला आम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं, कारण की स्क्रिप्चर्स जे तुम्ही आता अभ्यास करताय ते आपण पहिल्यापासून आपले खूप छान तो स्क्रिप्चर्सची तयारी होते. आणि मग MA ला थोडंसं ऍडव्हान्स होतं ते, म्हणजे तुम्हाला तर कळेलच, फिलॉसॉफीचा जो पहिला पेपर आहे किंवा उपनिषद आपण जे अभ्यास करतो त्याच्यामध्ये खूप सारं आपल्याला तो BA केल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा आहे. पण पुढे MA सुद्धा नक्की करा, कारण की खूप छान, म्हणजे जर तुम्हाला स्क्रिप्चर्सची आवड असेल तर. कारण की आपण जेव्हा हे MA आणि BA वगैरे करत असतो तर इथे आपला थिअरी पार्ट खूप जास्त फोकस असतो, त्याच्यावरती ते जास्त भर देतात. आणि म्हणजे प्रॅक्टिकली पेक्षा ते थिअरीवरती जास्त भर त्यांचा असतो. पण जर आवड असेल तर तुम्ही नक्कीच पुढे MA चा सुद्धा विचार करा, आणि तुम्हाला कधी काही हेल्प लागली तर नक्की मला सांगा, मी तुम्हाला हेल्प करीनच. खूप खूप स्वागत आहे. काही व्याधी वगैरे आहे का? नाही नाही, मला व्याधी वगैरे कुठल्याच नाही. मला फक्त थायरॉइडचा थोडाफार प्रॉब्लेम आहे. आणि मी मागील 6 महिने आधी मणक्याच्या हाडावरती पडल्याने थोडा मला माकड हाड जो असतो ते थोडंफार दुखतं माझं, फक्त दुसरं काहीच व्याधी नाही मला. ओके, म्हणजे एकदम लोअरला का, लोअर बॅकला त्रास होतोय का एकदम? बिलकुल हाडालाच झालेला आहे मला थोडं. ठीक आहे. मग फॉरवर्ड बेंडिंगची जेव्हा आपण आसनं करू तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची. आता तुम्हाला तर माहिती आहे, पतंजली मुनीने आपल्याला सांगितलंय स्थिर सुखमासनं, जिथे आपल्याला स्थिर वाटेल, स्थिरता वाटेल आणि सहज जमेल, तिथे तुम्हाला थोडस व्यवस्थित प्रयत्न करायचा. खूप खूप मला आसनाची तशी तर माहिती आहे, पण थोडी डीप मध्ये नाही आहे. आणि पुढे चालून मलाही योगाचे क्लासेस घ्यायचे आहे या उद्देशाने, पण मी ती पूर्व तयारी म्हणजे सुरू आहे. शुअर शुअर, नक्कीच. काही तुम्हाला हेल्प लागली तर मी तुम्हाला नक्कीच करेन. खूप खूप स्वागत, आणि खूप छान वाटलं की कोणतरी आहे की जे आपल्या बरोबरच शिकत आहे, म्हणजे खूप छान आहे. मलाही स्वागत. तुमचं MA शास्त्र कालिदास म्हणून केला तर मलाही खूप छान वाटलं ते. त्याच्याबद्दल मलाही उत्साह आला की नाही, आपण काहीतरी चांगल्याच ठिकाणी करत आहे. खरंच खरंच चांगली, आणि युनिव्हर्सिटी तर ऑफकोर्स चांगलीच आहे ती, आणि तो त्याचा ट्रॅक पण चांगला आहे. फक्त थोडस स्क्रिप्चर्स आहेत याच्यामध्ये, जास्त भर त्यांचा स्क्रिप्चर्स वरती आहे, कारण की ते लिटरेचर वालं BA आहे ना, सायन्स नाही, म्हणजे MSc किंवा BSc वगैरे नाही, योगशास्त्र BSc वगैरे नाहीये. त्याच्यामध्ये अनॅटॉमी जरा जास्त असते. आणि जेव्हा आपण म्हणजे BA होतो, बॅचलर इन आर्ट्स असं जे असतं, त्याच्यामध्ये थोडेसे स्क्रिप्चर्स हे जास्त असतात. पण ठीक आहे, तुमची आवड खूप चांगली आहे आणि नक्कीच तुम्हाला इथून पुढे सुद्धा फायदा होईल.
आणि क्लाससाठी तर आपल्याला MA वगैरे तर म्हणजे बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो पुढे करून. स्वागत आहे. ठीक. तर तुम्ही म्यूट होऊ शकता. प्रगतीताई, तुम्ही फक्त अनम्यूट होऊन बोला. हा मॅम, माझं नाव प्रगती, मी मुंबईतून आहे, घाटकोपर मधून. येते का आवाज मॅडम? येतो येतो हा येतो. हा, मी घाटकोपर मधून आहे. मला बरेच दिवस योगा करायचंय क्लासेस, पण ते मला काही जमत नव्हतं टायमामुळे. पण आता हा माझा टायमिंग स्पेसिफिक आहे माझं. पण आता पण मी हॉस्पिटलमध्ये आहे मॅम, त्याच्यामुळे मी फक्त ऐकायचं काम करते. आजचं उद्यापासून मी कंटिन्यू करेन ते. आणि माझं ना गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालेलं आहे. ओके. हा. म्हणजे झालं म्हणजे 2021 ला झालंय ते. तुम्हाला म्हणजे ती गॉल ब्लॅडरची ती पिशवी असते ना, ती रिमूव्ह केली ती. तेवढाच फक्त प्रॉब्लेम, बाकी काही इश्यू नाहीये माझा. मग तुम्हाला पण त्याच्या खाल्लेलं अन्न पचतं का व्यवस्थित? हा, माझा डायजेशनचाच प्रॉब्लेम आहे माझा. मला तेच. असं ओव्हर झालं ना थोडस पुढची गोष्ट, तर मला डायजेशन म्हणजे अनकॉन्शियस कसं तरी होतं, आणि थोडस असं डिसेंट्री चालू होती माझी. मग मला बरोबर. त्रास होतो अजूनही. हा, ते म्हणून रिमूव्ह म्हटलं की थोडस ते रिमूव्ह केलं ना गॉल ब्लॅडर, हा त्यामुळे हा हा हा. थोडासा त्रास होऊ शकतो. बरोबर. अच्छा, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये माझा. तेवढाच माझा एकच एक व्याधी आहे की ती मला असं वाटतं की नाही, योगाने माझी कव्हर होईल, असं वाटतंय मला कदाचित. ऍक्च्युली ते आता रिमूव्ह केलेलं आहे ना, त्यामुळे थोडंसं तुम्हाला आहाराकडे लक्ष द्यावंच लागणार. ऑफकोर्स हम्म. तो तुम्हाला करावाच लागणार. आणि अशा काही बरोबर. आसनं आहेत की ज्याच्यामुळे तुमचं अन्नपचन वगैरे व्यवस्थित सुधारू शकतं. हा, म्हणूनच ते मोटॅबिलिझम आहे ना माझी, ती जरा व्यवस्थित झाली ना मॅम, तर मला असं वाटतंय की नक्कीच माझ्यात काहीतरी फरक पडेल. माझं त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम होतोय. येस असं येस. कॉन्फिडंट होत नाही. सॅटिस्फाय असं मी करेन. तुम्ही प्रोफेशनली म्हणजे लायब्ररी इथेच काम करता का हॉस्पिटलमध्ये? नाही 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 मॅम, मी काही नाही, माझं पार्लर आहे स्वतःच. आता थोडं शेअर मार्केटचे चाललेले आहेत माझे क्लासेस. बाकी काय नाही, मी घरीच आहे. बरं बरं, खूप खूप हो स्वागत आहे तुमचं. हो, उद्यापासून ठीक आहे. नक्कीच व्यवस्थित आपण हो आज तर आपला पहिला दिवस आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण फक्त हो हो, इंट्रोडक्शन जातात. खूप खूप ठीक आहे, स्वागत आहे. चालेल, थँक्यू थँक्यू. तुम्ही शकता. आता मी माझा माईक इथे लावून घेते, कारण की परत एकदा तो माईक जॉईन केला की मग मला तुमचा आवाज येणार नाही, पण माझा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत जाईल. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. आता हा आठवडा थोडेसे आपले ऍडमिशन चालूच असणार आहेत, त्यामुळे थोडस 5-10 मिनिटं आपली इकडे तिकडे होऊ शकतात एकमेकांच्या ओळखीमध्ये. कारण की सुरुवातीला आपण यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेतो की जर काही ऑपरेशन्स वगैरे झालं असेल, कुणाला हाय बीपी असतो, कुणाला वेगवेगळे त्रास असतात, तर ते कमी होण्यासाठी आपण हे सगळं म्हणजे आधीच कॉन्ट्राइंडिशन साठी आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळतो. तर आता आपण आपल्या वर्गाची थोडीशी रूपरेषा किंवा अष्टांग योग म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. तर प्रज्ञाताई, तुम्हाला तर माहितीच आहे अष्टांग योग मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रगतीताई नवीन आहेत म्हणून त्यांच्यासाठी ही थोडक्यात एक सूचना किंवा एक माहिती ओळख मी तुम्हाला सांगते. तर आपला जो हा योग आहे ही आपली प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. आपले सगळे ऋषीमुनी हा योग करत होते, पण हा योग जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला होता. जसं भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय वेगवेगळ्या प्रकारचा योग सांगितलेला आहे. योग वसिष्ठमध्ये, रामायणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा योग विखुरलेला होता. तर हा विखुरलेला योग कंपाईल म्हणजे एकत्रित करण्याचं काम जे आहे हे मुनी पतंजलीने केलं. मुळात योग म्हणजे काय, तर एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आलेलो आहोत आणि योगाच्या या वर्गाला बसलेलो आहोत, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर ही जी योग जो आहे हा शरीराकडून मनाकडे होणारी ही जी वाटचाल आहे ती आता आपण शिकणार आहोत. मेन आपल्या योग साधनेचा आत्ताच्या जो आपण आता जे जीवन जगत आहोत त्याच्यासाठी हीच एक महत्वाची आपला उद्देश असू शकतो. कारण की पूर्वीच्या काळी योग म्हणजे आत्मोन्नती किंवा समाधी, कैवल्य, मोक्ष अशा अशा पद्धतीने योग साधनेकडे पाहिलं जातं. पण त्यावेळेला आधुनिकीकरण नव्हतं, स्पर्धा नव्हत्या, ताणतणाव नव्हते, कुठल्याही प्रकारची रस्सीखेच नव्हती. आत्ताच जे आपण जीवन जगतो याच्यामध्ये हे सगळ्या व्याधी आहेत. प्रत्येक म्हणजे एक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मेहनतीने काम करावं लागतं ते टिकवण्यासाठी. त्यामुळे ऑफकोर्स ताणतणाव वाढतात, आपले आहाराकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन आजार आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळं आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी, आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त असण्यासाठी आपण हा जो योग आहे हा करतोय. तर या योग साधनेच्या एकूण 8 पायऱ्या आहेत.
पतंजली मुनींनी जो आपल्याला योग सांगितलाय त्याच्यामध्ये त्याला पातंजल योगसूत्र म्हणतात. या पातंजल योगसूत्रामध्ये एकूण 4 पाद आहेत. पहिलं समाधी पाद, साधन पाद, विभूती पाद आणि कैवल्य पाद. तर याच्यामधला जो साधन पाद आहे हा जो आपण आता सध्या सगळेजण अभ्यास करत आहोत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला क्रियायोग सांगितलेला आहे, अष्टांग योग सांगितलेला आहे. या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम 5 प्रकारचे आहेत, नियम 5 प्रकारचे आहेत, त्याच्यानंतर येतो आसन आणि प्राणायाम. तर हे जे हा जो अष्टांग योगचा जो काही म्हणजे त्याचं जे काही महत्व आहे किंवा हे संपूर्ण विस्तारितपणे मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती त्या वेळेला सगळा हा अष्टांग योग तुम्हाला सांगणार आहे. इथे मी जास्त वेळ घेणार नाही. इथे आपला जास्त फोकस जो आहे हा प्रॅक्टिकलकडेच असणार आहे. तर हा अष्टांग योग धारण आसन, प्राणायाम, त्याच्यानंतर धारणा, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 8 पायऱ्या आहेत हे आपण टप्प्याटप्प्याने जातो. धारणा, ध्यान आणि समाधी हा जो प्रकार आहे हा अतिशय पुढचा प्रकार आहे. म्हणजे तिथे आपल्याला जाणं म्हणजे आपल्याला खूप कठोर परिश्रम करायचे आहेत. पण सध्या आपल्याला जे काही आपल्याला जे उपयोग असा आहे ते म्हणजे यमनियम, आसन आणि प्राणायाम ही जी 4 अंग आहेत याला आपण बहिरंग योग म्हणतो. त्याच्यानंतर येतो प्रत्याहार. प्रत्याहार हा मधला भाग आहे जो धारणा, ध्यान आणि समाधी जे शेवटचे 3 अंग आहेत त्यांना जोडणारा किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणारा हा प्रत्याहार आहे, ज्याला आपण ब्रिज असं म्हणतो. तर आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय, आसन आणि प्राणायाम याच्याकडे आपण जास्त फोकस करणार आहोत. तर आसनांसंबंधी मुली पतंजली आपल्याला काय सांगतात की स्थिर सुखमासनम, ज्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त होईल, जिथे आपल्याला सहज आपलं अंग वळेल तिथे आपल्याला थांबायचंय, कुठेही अट्टहास करायचा नाही. प्रयत्न शैथिल्य ततो द्वंद्वानी भिगाता, म्हणजे आपल्याला असे कुठल्याही प्रकारची फोर्सफुली कृती न करता अगदी आपले यथाशक्ती प्रयत्न असतील आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा आसनं करतो आणि मग त्यांनी सांगितलं तिसरं सूत्र ततो द्वंद्वानी भिगाता, म्हणजे या प्रकारे जर तुम्ही तुमची साधना केली तर तुमच्या जे आयुष्यातली दुःख आहेत ती कमी होतील. म्हणजेच काय, तर आपण थोडस स्थिर होऊन आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे ही 3 सूत्र आपल्याला थोडीशी लक्षात ठेवायची की आपण यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. कुठेही आपण आपले लिमिटेशन्स ओलांडायचे नाहीये. आपली जशी शारीरिक क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करायचा. तर ही झाली आपली थोडक्यात अष्टांग योग बद्दलची माहिती. तर आता आपल्याला सुरुवातीला काय लक्षात ठेवायचं आहे की आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. आपल्याला एकूण 4 प्रकारांमध्ये आसनं करायची असतात, 4 स्थितींमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावर पडून आणि त्याच्यानंतर दंड स्थिती म्हणजे उभं राहून. आता ही जी दंड स्थिती आहे ह्याला प्रत्येक म्हणजे आता तुम्हाला माहितीये वेगवेगळे योगाचे विभाग आहेत, म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहेत जे आपल्याला योग शिकवतात. जसं कैवल्यधाम ही कवी कैवल्यानंदांची ही एक संस्था आहे. त्याच्यानंतर नाशिकची एक जी संस्था आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आपल्याला योग शिकवत असतात. तर त्याच्यामध्ये दंडस्थिती बऱ्याचदा त्यांना बैठक स्थितीला सुद्धा ते दंडस्थिती म्हणतात. पण मी ज्या संस्थेकडून योग शिकलेला आहे त्या संस्थेमध्ये दंडस्थिती म्हणजे उभा राहून केलेली आसनं. अशा प्रकारचे हे थोडस 19-20 असतं, पण काही हरकत नाही. जो प्रकार जो आहे जे आपण आसनं जी शिकणार आहोत ही सगळ्याच ठिकाणी सारखी शिकवली जातात. तिथे कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे नियम असे नाही आहेत. त्यामुळे हा कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा आणि शक्यतो तरी व्हिडिओ ऑन ठेवून साधना करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुमचे जे काही तुम्ही कुठे अडताय किंवा तुमचं कुठे जर चुकीचं झालं तर मला तिथल्या तिथे सांगता येईल. म्हणून व्हिडिओ शक्यतो तरी ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आजच नाही म्हणजे सगळ्यांनाच मी सांगते. आणि आपली जी उपस्थिती आहे ही सुद्धा शक्यतो तरी जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा आपल्याला रेकॉर्डिंग मिळतं त्यामुळे लोक जॉईन करत नाहीत, रेकॉर्डिंग्स वरती ते अवलंबून असतात. पण जेवढं आपण लाईव्ह सेशन करू ते जास्त अटेंड करू तेव्हा तो जो इफेक्ट आहे तो खूप चांगला भेटतो. आणि दुसरं म्हणजे रेकॉर्डिंगची आता गोष्ट आल्यामुळे रेकॉर्डिंग जे आहे हे आपल्याला शेवटच्या दिवशी मिळणार आहे. सगळ्या वर्गाचे आजपासून आपला वर्ग सुरू झालाय ते शेवटच्या वर्गापर्यंतचे सगळ्या ज्या रेकॉर्डिंग लिंक्स आहेत त्या तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळणार आहेत. शनिवार रविवार आपल्या वर्गाला सुट्टी असते. तर आता ही झाली थोडक्यात इन्फॉर्मेशन. आणि आता आपण आपल्या वर्गाकडे वळूया की आपल्या या वर्गाचा पॅटर्न कसा असणार आहे. तर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी जी आहे ही कपालभातीच्या आधीची स्टेप आहे. कपालभाती ही ऍडव्हान्स कृती आहे, त्याच्या आधी आपण श्वसन मार्ग शुद्धी घेतो.
जी आपण एकेका नाकपुडीने आपल्याला श्वास फोर्सफुली सहज श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. तर ही कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. श्वसन मार्ग शुद्धी ज्याच्याने आपले जे सायनस जो म्हणजे आपल्या नाकाच्या कॅव्हिटी ज्या पोकळी असतात त्या श्वसन मार्ग शुद्धीने मोकळ्या होतात, आपला श्वास मोकळा होतो. बघा जेव्हा आपण शिंकाल्यानंतर कसं आपल्याला मोकळं वाटतं, तर ही तशीच कृती आहे. म्हणून सुरुवातीला आपण थोडासा आपला श्वसन मार्ग मोकळा झाला की आपण साधनेकडे आपली बैठक अजून चांगली होते. श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धीमध्ये इथे समोर स्क्रीनवर तुम्हाला ओमची प्रतिमा दिसते. ती एकदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करायचं असतं आणि त्यानंतर बंद डोळ्यांनी ती ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो, ज्याला आपण अंतर्त्राटक म्हणतो. ही जी शुद्धी क्रिया आहे डोळ्यांची ही आपण रोज घेत नाही, फक्त आठवड्यातून एकदा घेतो, कारण की याच्यामध्ये बराच वेळ जातो. म्हणून फक्त आठवड्यातून एकदा आपली नेत्रशुद्धी असते. त्याच्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला असतो, अकाराचं प्रमाण जास्त असतं आणि मकाराचं प्रमाण कमी असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अकार हा 80% असतो आणि मकार जो आहे हा 20% असतो. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा असतो. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असतो, अकार आणि मकार 50-50%. तिसरा जो उच्चार आहे हा आपल्याला इथे मकाराचं प्रमाण मोठं करायचंय आणि अकार जो आहे हा 20% असतो. हा उच्चार आपल्याला अगदी खालच्या लो पिच मध्ये आपल्याला हा उच्चार करायचा असतो. आणि चौथा जो उच्चार आहे वाणी शुद्धीमधला हा मानसिक उच्चार आहे, याला कुठलंही प्रमाण नाही. याला आणि तो आपल्याला मनातल्या मनात करायचा आहे. कारण की असं जेव्हा आपण वेगवेगळ्या उच्चार आणि वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा आपण ही वाणी शुद्धी करतो त्यावेळेला आपोआप आपल्या संपूर्ण शरीरामधली जी गात्र आहेत ती उत्तेजित होतात. आपलं संपूर्ण जे आपलं मन आहे, शरीर जे आहे हे साधनेसाठी एकरूप व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. त्याच्यानंतर आपण बोलतो प्रार्थना. प्रार्थना मी सुद्धा इथे ग्रुपवरती तुम्हाला शेअर करणारच आहे. सुरुवातीला आपले ऍडमिशन चालू आहे त्यामुळे मी लगेच 2-3 दिवसांनी शेअर करेन, परत 2-2 वेळा शेअर करायला लागते मग. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे आपली ओमची प्रतिमा आणि ही आहे आपली प्रार्थना जी आपण सुरुवातीला बोलतो. ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनियमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असतो. ही आहे आपली सुरुवातीची प्रार्थना. त्याच्यानंतर आपण करतो प्राणायाम. आपण सेकंड वीक पासून घेणार आहोत आणि हा आहे आपला शांतीपाठ जो आपल्या क्लोजिंग प्रेयर आहे. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या शांतीपाठाचा अर्थ असा आहे की जे पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला आपण आपलं जी साधना आहे ही समर्पित करत आणि आपल्या विविध तापांची शांती देतो. हा झाला शांती. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर आता ही नमन मुद्रा कशी केली जाते बघून घ्या. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा इथे करत असतो, पण नमन मुद्रा जी आहे ही आपली स्टार्टिंगला आणि शेवटला अशा 2 प्रकारची ही नमन मुद्रा करायची असते. तर आता ही कशी केली जाते बघून घेऊया. हा बरं. तर एखादं जेव्हा मी नवीन आसन दाखवते तेव्हा मी डेमो सुरुवातीला दाखवते, म्हणजे आधी मी करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करायचं असतं. कारण की इथे आपल्याला स्टेप आपल्याला कळल्या पाहिजे, त्यासाठी आधी बघून घ्यायचं कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार असतो. तर आता नमन मुद्रा बघणं कशी करायची. आज आपण साधी बैठकच घातली आहे कारण की पहिलाच दिवस आहे, लगेचच आपण पद्मासन अर्ध पद्मासन करू शकत नाही. उद्यापासून आपण हळूहळू सुरुवात करणार आहोत. तर आता साधी बैठक घालायची. नमन मुद्रा करताना दोन्ही हात असे जोडून घ्यायचे. बघा हाताची जी कोपरं आहेत ही पूर्णपणे जमिनीला समांतर आलेली आहे. पाठीचा कणा सरळ आहे. आता हे जोडलेले हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने असे वर न्यायचे एकदम सरळ आणि त्यानंतर आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आणि थोडीशी क्रॉस होती. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकताना सीटचा भाग न उचलता जेवढं आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न.
संपूर्ण मनामध्ये आपल्या भक्तिभाव आणि लीनता असेल, आपली जी कोणी आद्य देवता आहे तिच्या प्रती आपण आपल्या मनामध्ये एक भक्तिभाव असतो, ही झाली आपली नमन मुद्रा, शरणागत भाव. आणि त्यानंतर उलटचाल करताना आता इथे क्षमतेप्रमाणे थांबायचं. जर आपले हात किंवा कपाळ जमिनीपर्यंत नाही पोचलं, काही हरकत नाही. जेवढी आपली क्षमता आहे, समजा आता एवढी आपली क्षमता आहे, तर काही हरकत नाहीये. एकदम शांतपणे आपल्याला ही कृती करायची आहे. आणि त्यानंतर उलटचाल करताना हळूहळू पुन्हा जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर असतील आणि मग ते नियंत्रित पुन्हा छातीपाशी. बरोबर. मी क्रॉस यासाठी झाली की तुम्हाला दाखवायला सीटचा भाग आपल्याला न उचलता जेवढं पुढे सुटता येईल तेवढं पुढे सुटायचं. आणि मग दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावर. नमन मुद्रा आहे जी आपल्याला सुरुवातीला करायची आहे आणि शेवटला करायची आहे. त्यानंतर आपण श्वसन मार्ग शुद्धी जेव्हा करतो एकेका नागपुडीने, तेव्हा दोन्ही जे हात आहेत ते गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेने, म्हणजे आपल्या पाचही बोटांची जुळली, पाचही बोट जुळलेली ठेवायची, त्यांचा कप करायचा आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. यावर हाताची जी कोपर आहे ती नकळत आपण अशी ताठ करतो, तर तसं न करता अगदी रिलॅक्सपणे हाताची कोपर आपल्या शरीराच्या जवळ असतील आणि एकदम शांत शिथिल खांदे आणि कोपर, ही झाली आपली द्रोण मुद्रा. जर आपण हात असे एकदम ताठ ठेवले ना की नकळत आपल्या पाठीच्या कण्याला सुद्धा एक ताण येतो, स्ट्रेच येतो. म्हणून हाताची कोपर शरीराच्या जवळ ठेवली की आपल्याला शांतपणे आणि रिलॅक्सपणे बसता येऊ शकतो. ही झाली आपली द्रोण मुद्रा. मग आपण करतो ज्ञान मुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, त्याचे जे अग्रभाग आहेत त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बरोबर. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने असतात. पुन्हा हातांची कोपरे जी आहेत ही शरीराच्या जवळच असतात. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा आपल्याला जेव्हा आपण नेत्रशुद्धी करतो किंवा ओमचा उच्चार करतो, त्या उच्चाराच्या वेळेला आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची असते. ठीक आहे, हे लक्षात आले. नमन मुद्रा, द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा. तर आता आणि अजून एक सांगायचं म्हणजे प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. पहिल्या आठवड्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, सेक्शनल ब्रीथिंग म्हणजे विभागीय श्वसन, हे सगळे प्रकार शिकतो. आणि आपला प्राणायाम हा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. कारण की हे जे 3 प्रकार आहेत त्याला प्राणायामाचं रूट मूळ मानलं जातं. एकदा आपण आपल्या श्वासावरती नियंत्रण करायला शिकलो की पुढे प्राणायाम करणं आपल्याला सोपं जातं. कारण की प्राणायाम हा आपण लगेच करू शकत नाही. बघा, प्राणायाम संबंधी हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे की योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग तुमच्यापासून लांब राहतील, पण तोच जर प्राणायाम अयोग्य प्रकारे केला तर ते सगळे रोग तुम्हाला येऊन मिळतील. म्हणून आपण सुरुवातीची पहिला जो आठवडा आहे इथे आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाकडे जास्त भर देतो. आणि दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायाम करतो. पहिल्या आठवड्यामध्ये आपली बेसिक आसनं होतात, त्याच्यामध्ये अगदी साधी सोपी आसनं आपण करतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडीशी ऍडव्हान्स होतात आसनं. तिसऱ्या आठवड्यामध्ये अजून म्हणजे तुमची क्षमता ओळखून मग मी आसनं घ्यायला सुरुवात करते. कारण की जर लिमिटेशन्स असतील तर मग अगदी साधी सोपी आसनं असतात, पण क्षमता जर चांगली असेल तर मग अजून ऍडव्हान्स आसनं शिकवायला मजा येते. तिसऱ्या आठवड्यामध्ये सूर्यनमस्कार आपले सुरू होतात आणि मग ते पूर्ण 2 आठवडे आपण रोज सूर्यनमस्कार घेतो. आणि त्याच्यामध्ये पण जर कुणाला डायबिटीज वगैरे असेल तर, किंवा समजा कुणाला गुडघेदुखीचा त्रास असेल, उभं राहून जर त्यांना सूर्यनमस्कार करता येत नसतील तर त्यांच्यासाठी चेअर सूर्यनमस्कार सुद्धा शिकवले जातात. पण ते सुद्धा जर जशी समोरची व्यक्ती असेल त्याप्रमाणे आपण आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं बदलतो. म्हणजे आपले सूर्यनमस्कार हे तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात. चौथ्या आठवड्यामध्ये आपण शक्यतो वेगवेगळ्या सिस्टीम वरती आसनं करायला सुरुवात करतो. कारण की आपली 3 आठवड्यामध्ये सगळी आसनं शिकून झालेली असतात. मग त्याचा पचन संस्था आहे किंवा श्वसन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे किंवा आपलं ब्रेन आहे, त्याच्याशी रिलेटेड थोडीशी आपली आसनं आपण चौथ्या आठवड्यामध्ये घेतो. तर हा झाला आपल्या वर्गाचा पॅटर्न. तर आता आपण करणार आहोत श्वसन मार्गदर्शन. त्यासाठी साधी बैठक घालायची आहे. साधी बैठक. उद्यापासून आपण स्वस्तिकासन म्हणजे हे एकदम साधं आसन आहे, पद्मासनाच्या आधीची पाहिजे ते आपण शिकणार आहोत. साधी बैठक. जर तुम्हाला प्रज्ञाताई पद्मासन, अर्ध पद्मासन येत असेल तर घालायला हरकत नाही. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. आहे तो श्वास घेऊया
आणि आता एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल आणि संपूर्ण श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना आतल्या दिशेला. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडत आतल्या दिशेला. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न. आपल्याला खरं तर आपला ब्रीदिंग पॅटर्नच माहिती नसतो आयडियल काय आहे. तर श्वास घेताना आपलं पोट बाहेर यायला पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जायला पाहिजे. तर आपला जर तुम्हाला तुमच्या दिवसभरामधला जर 40% योग जर तुम्हाला कम्प्लीट करायचा असेल तर थोडंसं ब्रीदिंग अवेअरनेस ठेवा. कुठलंही काम करताना, म्हणजे तुम्ही जेवण बनवत असाल, काहीही कुठलंही काम करत असाल, तिथे फक्त थोडीशी श्वासाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं मन जे आहे हे आपोआप शांत होतं. विचारांची जी गती आहे, जी साखळी आहे, ती थोडीशी आटोक्यामध्ये येते. पण हळूहळू हा प्रयत्न करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला मानसिक शांतता किंवा स्थिरता मिळेल. त्यासाठी ब्रीदिंग अवेअरनेस असणं हे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. म्हणून मी यासाठी तुम्हाला एक आयडियल ब्रीदिंग पॅटर्न कुठलं असतं हे आता सांगितलेलं आहे. श्वास घेताना आपलं पोट बाहेरच्या दिशेला आलं पाहिजे आणि श्वास सोडताना आतल्या दिशेने. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. श्वसन मार्ग शुद्धी आपण एकेका नाकपुडीने करतो. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. तर आता एकदा मी तुम्हाला करून दाखवते. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस करायची, अगदी सहज बंद करून घ्यायची आणि उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेताना पोट आपलं हळूहळू बाहेरच्या दिशेला येत आहे, बघा या प्रकारे. आणि हा श्वास आपल्याला फोर्सफुली सोडायचा आहे. पोट आतल्या दिशेला जाईल. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, बघा एक दाखवू करून. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, या प्रकारे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. तर इथे जेव्हा आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करतो याच्यामध्ये आपली श्वास घेण्याची जी कृती आहे ती अगदी सहज पॅसिव्ह असते, पण श्वास सोडण्याची जी कृती आहे ती ऍक्टिव्ह असते. म्हणजे आपण फोर्सफुली श्वास सोडतो. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा पोटाला आपल्याला आतमध्ये इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. आपण ही जी कृती आहे श्वसन मार्ग शुद्धीची, आज सुरुवातीला आपण 5 आवर्तन करणार, मग उद्यापासून 10, मग 15 असे हळूहळू आपल्याला आपली क्षमता वाढवायची आहे. तर ह्या श्वसन मार्ग शुद्धीचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत, तर ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे, नाकाचं हाड वाढलेलं आहे, त्यांनी ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कधी कधी आपलं नाक चोंबतं, सर्दी झालेली असते, कपाळ आपलं दुखत असतं, डोकं दुखत असतं किंवा डोळ्यांसंबंधी कुठल्याही प्रकारचे जर विकार असतील तेव्हा तरी सुद्धा ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. आता आपण पोटाला आतमध्ये स्ट्रोक देतो, म्हणजे डोळ्यांचा काय संबंध येतो, तर येतो कारण की आपले हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहेत. जेव्हा आपण फोर्सफुली श्वास सोडतो त्यावेळेला नकळत आपले डोळ्यांचे स्नायू ताणले जातात, तिथे थोडासा हलकासा प्रेशर येतो. म्हणून आपण ज्यांना प्रचंड प्रमाणात डोकेदुखी होत असेल, नाक चोंदलेलं असेल, सर्दी झालेली असेल किंवा डोळ्यांचे कुठल्याही प्रकारचे विकार असतील तर त्यांनी ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. किंवा जिथे आपण 5 स्ट्रोक देतो तिथे फक्त 2 स्ट्रोक द्यायचे आणि जशी जशी क्षमता वाढेल तसं कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, श्वसन मार्ग शुद्धी कळलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्राटक म्हणजे नेत्रशुद्धी जी आहे ती सोपी आहे, त्याला मला असं वाटत नाही काही वेगळा डेमो द्यायची गरज नाही. तर आता आपण श्वसन मार्ग शुद्धीपासून करण्याला सुरुवात करूया. साधी बैठक घालायची आहे, पाठीचा कणा आपला सरळ आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती आहे. आणि आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. बरोबर, डोळे अलगद मिटलेले, उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये आहे. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर, कपाळावर कोणतीही अटी नाहीये. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून देताना पोट हळूहळू बाहेर येईल आणि फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेने हलकासा झटका. एक, दुसरा आवर्तन, एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पोटाला झटका. 2, एक सहज श्वास भरून घेऊया,
श्वास सोडत पोटाला आतल्या दिशेला झटका. 3. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडताना झटका. 4. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत आतल्या दिशेला झटका. 5. डावा हात गुडघ्यावर येईल आणि आपली संपूर्ण जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा आपला श्वसन मार्ग उजव्या नाकपुडीचा मोकळा झालेला त्याची जाणीव. ही स्मृती विरुद्ध बाजूला. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहश्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 1. सहश्वास भरूया. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 2. एक सहश्वास भरूया. श्वास सोडताना झटका. 3. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत आतल्या दिशेला झटका. 4. लास्ट राऊंड. एक सहश्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 5. उजवा हात गुडघ्यावर द्रोणवते. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा मागोवा अनुभव. योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी त्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिरत्राटा. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा असं ज्याचं वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलेलं आहे. अशा या ओमची प्रतिमा अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम एकाक्षरी परमेश्वर ईश्वर म्हणजेच ओम अ म आणि चंद्रबिंबी असा 3.5 मात्रांचा बनलेला कालातीत त्रिगुणातीत स्थिती उत्पत्ती लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळ्यातून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म उकार विष्णू आणि मकार महेश असा त्रिगुणातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे काही दिसतंय त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसे न दिसे पण मनामध्ये ओमचाच विचार ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी स्थिर होण्यासाठी आपण करतोय ओमची साधना ओंकाराची साधना. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. चेहरा शांत आहे आणि पहिला उच्चार हा उच्च पटीतला खणखणीत स्वरातला अकार लांबवलेला. या उच्चारासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार ओम. शांत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समसम प्रमाणात. याकरिता एक सहश्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ.
तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला अगदी खालच्या पट्टीतला, आणि या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. चौथा उच्चार बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार संपूर्ण ओम नाही होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करणारा चित्त शुद्धी प्रार्थना. डोळे अंगात मिटलेले कसेच ठेवायचे आहे. माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना करूया. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. जर कपाळ जमिनीला लागत नसेल काही हरकत नाही. जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये थांबायचं आहे. संपूर्ण दीनभाव भक्तिभावाच्या मनामध्ये एक शरणागत भाव. आपल्या या वर्गाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादासाठी करीत आहोत. त्याला साक्षी ठेवून आपण आपला वर्ग सुरू करूया. सावकाश हळूहळू उलट चाल. दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर येतील आणि नियंत्रित सावकाश छातीपाशी हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि. आजचा दिवस हा फक्त आपला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये जातो. उद्यापासून आपण व्यवस्थित चारही प्रकारे आपण आसन करणार आहोत, चारही स्थितीमध्ये. तर आता सुरुवातीला आपण थोडस बघूया बैठक स्थितीमधली विश्रांती कशी असते. जेव्हा आपण कुठलंही आसन करतो ओके ओके प्रगतीतही लेफ्ट झालं कारण की त्या हॉस्पिटलमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आणि मान दोन्ही हात जे आहेत हे मागे ठेवायचे. मान मागे सैलसर सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. बरोबर, छान. आणि आता पूर्व स्थिती म्हणजे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात आपल्या शरीराच्या जवळ. म्हणजे इथे पाठीचा कणा जो आहे हा आपला आपोआप सरळ होतो. आता आपण सुरुवातीला थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करूया. लुजनिंग एक्सरसाइज आपण यासाठी जास्त करतो की आपले जे सांधे आहेत म्हणजे आपल्या पायाच्या बोटांमध्ये, आपल्या अँकलमध्ये, गुडघ्यामध्ये, आपल्या हातांच्या बोटामध्ये, मनगटामध्ये, कोपरामध्ये जिथे जिथे आपले जॉईंट्स ते जॉईंट सुरुवातीला मोकळं होणं गरजेचं आहे. बघा एखादी जेव्हा मशीन आपण आणतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो कारण की ती व्यवस्थित काम करायला पाहिजे म्हणून. तसंच ते आपल्या शरीराचं आहे. आपले जे जॉईंट्स जर मोकळे व्यवस्थित झाले, फ्लेक्सिबल झाले तर आपल्याला पुढच्या ज्या व्याधी आहेत त्या आपल्यापासून लांब राहतात. आसनं करणं आपल्याला खूप सोपं जातं. म्हणून आपण सूक्ष्म व्यायाम, लुजनिंग एक्सरसाइज थोडंसं जास्त भर देतो आणि मग आसनं आपण शिकायला सुरुवात करतो. तर आपण सुरुवातीला आता करूया पायाचे बोटांचे जे सांधे आहेत किंवा जॉईंट्स आहेत ते मोकळे करून घ्यायचे. तर हे कसे करायचे, दोन्हीही पावलांची जी 5 बोटं आहेत ती जास्तीत जास्त स्ट्रेच करायची, ताणायची, सेपरेट करायची एकमेकांपासून, ताणायची, स्ट्रेच 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 आणि मग रिलॅक्स करायची. पुन्हा एकदा ताण द्यायचं, जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच
आणि मग रिलॅक्स. आणि एक लास्ट राऊंड. जास्तीत जास्त बोट स्ट्रेच 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 करायची. खूप जास्त ताण 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 आणि मग रिलॅक्स. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपले तसे दोन्हीही जोडलेले पाय आहेत. आता सवड्याचा जो भाग आहे आपल्याला हा थोडासा आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे सुरुवातीला आपण अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा. फक्त चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन करायचा, मग अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट ओपन करूया. 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड ओपन करूया. मग अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत. आणि आता अँकल पासून पाऊल एकदा स्वतःकडे खेचून घ्यायचं. म्हणजे आपल्या गुडघ्याच्या दिशेने पाऊल, अँकल पासून पाऊल स्वतःकडे खेचायचं आणि मग जमीन. बरोबर. आणि अगदी सावकाश मुवमेंट वर, अप अँड डाऊन अँड डाऊन. जमीन. अँकल मधून फक्त पाऊल आपण एकदा वर करतोय आणि मग खाली. बरोबर. खाली. बरोबर. छान. मध्यभाग घेऊन थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, उजवीकडून डावीकडे पावलामध्ये अँकल मधून फक्त पाऊल. 2 3 4 5. मध्यभाग घेऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर करताय आणि 5. छान छान. बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता साधी बैठक घालूया. तिथल्या तिथे साधी बैठक घालूया. कारण की आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज घेतल्यात. आता आपला वेळ पण होतो, म्हणून आपण थोडेसे हातापायांचे सांधे वगैरे करतो. आता दोन्ही हात समोर घेऊया. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जे आहेत हे स्क्रीनच्या दिशेने. बरोबर. आता हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे, ताण ताण ताण. आणि मग पेरात मग प्रत्येक बोट फोल्ड करायचं. सुरुवातीला अंगठा फोल्ड करूया, आतल्या दिशेला जाईल आपल्या हाताच्या तळव्याकडे. आणि मग एक एक बोट सावकाश दुमडायचंय. घट्ट बोट वळवायची. पुन्हा ओपन करायचं. 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, सेपरेटली ताणायची आहे ताणायची आहे ताणायची आहे. आणि मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर. बरोबर. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 घट्ट मूठ वळवायची. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, एकदम स्ट्रेच. बरोबर. आणि आता मनगटापासून जो आपला हाताची मूठ आपण वळवली ती थोडीशी वर खाली करायची. फक्त मनगटापासून अप अँड डाऊन, अप डाऊन. बरोबर. अप डाऊन, अप डाऊन. बरोबर. घेऊन थांबायचं. आता हाताची मूठ जमिनीला समांतर आहे. आता क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर करताय. 4 5. सावकाश थांबायचंय. हाताची मूठ आपण सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया. डोळ्यांवर मिटून घ्यायचे. खांद्यापासून ते हाताच्या नखापर्यंत संपूर्ण स्नायू ताणले गेले होते, त्याकडे लक्ष. आणि नेक रोटेशन. त्याआधी आपण मान थोडीशी अप अँड डाऊन करणार आहोत. तर सुरुवातीला आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला असेल, सिलिंगला समांतर. आणि मग सावकाश हनुवटी गळ्यात. डाऊन, अप. सावकाश मान सिलिंगला समांतर, चेहरा सिलिंगला समांतर आणि डाऊन, हनुवटी गळ्याकडे. अगदी सावकाश गती. एक लास्ट राऊंड करूया. सावकाश चेहरा आपला सिलिंगला समांतर, मान थोडीशी वर, तोंड बंद.
आणि मग डाऊन, हनुवटी गळ्याकडे. आता इथे आल्यानंतर थांबायचं आहे. हनुवटी आपली गळ्याकडे गेलेली आहे आणि आता नेक रोटेशन करूया. सावकाश मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभाग. नियंत्रित मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभाग. 3 वेळा करतो आपण क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभाग. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि सावकाश मान सरळ करायची. बरोबर, छान. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण जे हे नेक रोटेशन केलं, इथे आपले मानेचे सांधे तर फ्लेक्सिबल होतात, पण त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे तो सुद्धा या नेक रोटेशनने कमी होतो. आणि आता आपण करणार आहोत समान श्वसन आणि दीर्घ श्वसन. आता इथे मी थोडस तुम्हाला अंक काउंट करेन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि अंक काउंट करेन त्याचप्रमाणे श्वास सोडायचा आहे. दोन्ही वेळेला आपल्याला थोडस अंकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे.
हरिओम. प्रज्ञाताई, नेटवर्क इश्यू आहे का, त्यामुळे मे बी तुम्ही ठीक आहे. आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसन हे उद्या बघूया, उद्याच्या वर्गामध्ये. आपण आपली क्लोजिंग प्रार्थना करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये आहेत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपण साधी मांडी घातलेली आहे. ही साधी मांडी घालताना आपल्या गुडघ्यांच्या ठिकाणी, आपल्या पोटऱ्यांच्या इथे जर काही ताण जाणवत असेल, अँकलच्या इथे जर काही ताण जाणवत असेल, तर तो मनाने शिथिल करून घेऊया. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवरती आहे. नकळत तो वर उचलला जातो, तर तो त्याचा जो पार्श्व भाग आहे हा पूर्णपणे जमिनीवर. दोन्हीही उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेमध्ये. हातांची कोपरे शरीराच्या लगत आहेत. खांदे शिथिल आहेत. पोटाचे स्नायू, छातीचा भाग शिथिल. पाठीचा मणका जो सरळ आहे तोही शिथिल. गळ्याचा भाग, हनुवटी, पोट, ताट, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस. रिलॅक्स. आपण ज्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं बाहेरच्या दिशेला येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझ्यामध्ये असलेली नकारात्मकता, माझे सगळे शारीरिक मानसिक व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड आत्मिक समाधान, शांतता मला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि मी स्वतःला एक धन्यवाद देत आहे की मी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, औषधविरहित, व्याधीविरहित, निरोगी ठेवण्यासाठी उचित असा मार्ग निवडलेला आहे. आणि या मार्गावरती, या योग साधनेवर मी यथाशक्ती माझी जी वाटचाल आहे ती अशी चालू आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटते. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडूया आणि सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया ना मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वळवूया. आपण आपल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जोडून. आजची साधना आपण ओमला समर्पित ठेवू. सावकाश कमरेतनं सुरुवात करूया. दोन्ही हात खाली.
स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे जिथून सुरुवात त्याच्याशी. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. शुभरात्री. मीटिंग एंड करते.